मित्रांनो, एक अर्ज जर तुम्ही केलात तर शासन तुम्हाला मोफत 30 भांडी देणार आहेत। स्क्रीनवरती जे तुम्हाला 30 भांडी दिसत आहेत हे सर्व 30 भांडी तुम्हाला मोफत मिळणार आहेत। यासाठी अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे, अर्ज करण्यासाठी काय आवश्यक आहे या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम गुगल मध्ये बांधकाम कामगार या नावाने सर्च करा। पहिली वेबसाईट दिसेल या ठिकाणी महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची। यामध्येच गृहोपयोगी वस्तूचा संच नावाचा एक तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसत असेल। बघा, या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज करता येतो। कशा पद्धतीने करायचा व्यवस्थित माहिती समजून घ्या। गृहोपयोगी वस्तूचा संच यावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। बघा, गृहोपयोगी वस्तूचा जो काही संच आहे मागणी अर्ज करण्यासाठी ऑप्शन ओपन झालेला आहे। या ठिकाणी तुम्हाला अर्ज आता करायचा आहे। पूर्वी जर तुम्ही अर्ज केला असेल तर अपॉइंटमेंट जर तुम्ही घेतली असेल तर येथे क्लिक करा नावाचा जो ऑप्शन आहे त्यावरती टच करून तुम्हाला अपॉइंटमेंटची प्रिंट काढता येतं। आता तुम्हाला नवीन नोंदणी करायची आहे भांडे मिळवण्यासाठी, तर या ठिकाणी बघा बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर सेंड OTP या नावाच्या पर्यायावरती टच करायचं आहे। सेंड OTP नावाचा जो ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे यावरती आपण टच करूया। टच केल्याबरोबर जो तुम्ही नोंदणी करत असताना मोबाईल नंबर दिलेला होता त्यावरती एक 6 अंकी OTP पाठवलेला आहे। तो 6 अंकी OTP आल्यानंतर या ठिकाणी टाकून व्हेरीफाय OTP या पर्यायावरती टच करायचं आहे। थोडासा वेळ लागू शकतो OTP येण्यासाठी, परत रिसेंड करा। जर OTP एकदा दोनदा नाही जर आला तर एक दोनदा जर OTP तुम्ही रिसेंड केलात तर कन्फर्म या ठिकाणी येऊ शकतो OTP। कधी कधी OTP येण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो। आपण आता प्रतीक्षा करूया। OTP आलेला आहे। आलेला OTP 6 अंकी आपण इथे टाकलेला आहे। व्हेरीफाय OTP या पर्यायावरती टच केलेलं आहे। आता तुमचा फॉर्म या ठिकाणी ऑटोमॅटिक ओपन झालेला आहे। सर्व तुमचं डिटेल्स या ठिकाणी आलेला आहे। सिक्युरिटीसाठी मी इथे ब्लर केलेला आहे, परंतु तुम्हाला हे सर्व दिसणार आहे। तुमचा फॉर्म फक्त ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे। जर रिन्यू तुम्ही केला नसेल किंवा तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुमची नोंदणी या ठिकाणी होणार नाही नवीन भांडे मिळवण्यासाठी। आता इथे तुम्हाला शिबिर निवडा यावरती टच करायचं आहे। सर्वात शेवटी जो शिबिर असेल तो शिबिर इथे सिलेक्ट करा। तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तिथे नाव दिसेल त्यात इथे टच करायचं आहे। इथं अपॉइंटमेंट डेट तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे। अपॉइंटमेंट डेट यावरती टच करा। इथे कॅलेंडर येईल। या कॅलेंडर मधून जी तारीख उपलब्ध आहे, जो सॉल्ट तुमचं उपलब्ध आहे तो सॉल्ट या ठिकाणी टच करायचा आहे आणि ती तारीख तुम्ही निवडल्याच्या नंतर खाली अपॉइंटमेंट प्रिंट या बटनावरती टच करायचं आहे। इथं आपण पाहूया कोणती तारीख इथं उपलब्ध आहे। इथं तारीख समजून घ्या। इथं कधी कधी जे काही रेड दिसत आहेत ते सुट्टी आहेत, म्हणजे लाल जे तुम्हाला दिसत आहेत ते सुट्टी आहे। बाकीचे काही उपलब्ध आहे। जे उपलब्ध आहेत त्याला टच करून बघा, जी तारीख तुम्हाला मिळेल ती तारीख त्या ठिकाणी येऊन जाईल। आता अपॉइंटमेंट प्रिंट करा यावरती टच करायचं आहे। PDF डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा। प्रिंट काढल्याच्या नंतर तारीख आणि जो अपॉइंटमेंट ठिकाण आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मोफत भांडे घेऊन टाकायचे आहे। त्या पावतीवरती मोबाईल नंबर वगैरे असेल, जर काही अडचण असेल तर त्यावरती तुम्ही कॉल करू शकता। हा एक दिलासा देणारा अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।